Hello students, once again welcome in a सहज शिक्षण YouTube channel. तर स्टुडंट्स आज आपण बघणार आहोत 4th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे इंग्लिश बालभारती. तर हा जो व्हिडिओ मी आज बनवत आहे हा आहे अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस. तर तुमचा 4th स्टँडर्डचा जो सिलेबस आहे हा सिलेबस चेंज झालेला आहे आणि या चेंज सिलेबसनुसारच हा व्हिडिओ आज मी बनवत आहे. तर आपण सब्जेक्ट घेतलेला आहे इंग्लिश आणि त्यामधला 1.4 आहे लेट अस रीड. ओके, तर हा चॅप्टर आपण आज बघणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि खाली जो बेल आयकॉन आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा सो दॅट तुम्हाला इथून पुढे सुद्धा 4th स्टँडर्डचे न्यू सिलेबस अकॉर्डिंग जे व्हिडिओज मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. ओके, सो लेट स्टार्ट टू द 1.4 लेट अस रीड. तर आपल्याला यातून वाचायला शिकायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे लिसन, रीड अँड राईट. तर तुम्ही ते व्यवस्थित ऐकायचं आहे, म्हणायचं आहे आणि लिहायचं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित म्हणू. ॲम, ॲन, ॲज, ॲट. ओके, देन नेक्स्ट बी, ही, मी, वी. नेक्स्ट आहे इफ, इन, इज, इट. तर प्रत्येक वर्ड जेव्हा मी रीड करते तर त्याचं व्यवस्थित प्रोनाउन्सिएशनकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि तसंच म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऑफ, ऑन, ऑर. नेक्स्ट गो, नो, सो. नेक्स्ट बाय, माय, अप, अस. ओके, सो त्यांनी हे जे सगळे वर्ड्स दिलेले होते आपण अगदी व्यवस्थित क्लिअर प्रोनाउन्सिएशनने ते म्हटलेले आहेत. तुम्ही ते व्यवस्थित असेच्या असे तुमच्या नोटबुकमध्ये राईटअप करायचे आहेत. ओके, सो ही ॲक्टिव्हिटी आपण बघितली. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूयात सेकंड. रीड अँड मेक वर्ड्स, राईट द वर्ड्स इन युअर नोटबुक. इथे त्यांनी आपल्याला हा सुंदर असा एक फ्लॉवर पार्ट दिलेला आहे. बट या फ्लॉवर पार्टमध्ये काही पझल लपलेला आहे आणि ते आहे वर्ड पझल. सो आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे. डोंट बी फिअर, एकदम टेन्शन घ्यायचं नाही, अगदी रिलॅक्समध्ये आपल्याला हा चॅप्टर शिकायचा आहे. सो त्यापूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. सो फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. आपण हे फ्लॉवर घेऊया. याच्यामध्ये इथे जर आपण सी पुटअप केलं तर काय होणार कॅन. इथे जर आपण एफ पुटअप केलं तर होणार फॅन. पी पुटअप केलं तर होणार PAN पॅन. जर व्ही पुटअप केलं तर येणार VAN वॅन. आणि जर एम पुटअप केलं तर येणार MAN मॅन. सो आपण हे अशा पद्धतीने कंप्लीट करायचं आहे. आता तुमच्या नोटबुकमध्ये हे वर्ड्स तुम्हाला राईट करायला सांगितलेले आहेत. सो मी इथे तुम्हाला ते राईट करून दाखवते. आता आपण जाऊयात या फ्लॉवरकडे. या फ्लॉवरमध्ये सपोज हा पी मी इथे पुटअप केला तर काय होणार POP पॉप. सो मी ते इथे लिहिते POP पॉप. देन हा सी जर मी इथे पुटअप केला तर काय होणार COP कॉप. देन हा H घेतला तर HOP हॉप. TOP टॉप and MOP मॉप. ओके, सो हा कंप्लीट झाला. इकडे आता बघूयात आपण NUN. देन RUN रन. SUN सन. देन B घातला तर BUN बन. आणि जर एफ पुटअप केला तर काय येणार FUN फन. चला नेक्स्ट आपण या फ्लॉवरकडे जाऊ. या फ्लॉवरमध्ये सपोज हा H आपण इथे पुटअप केला तर काय येणार HEN हेन. MEN मेन. PEN पेन. TEN ten,
and last one is a D-E-N, den. Okay, then about this, B-I-N, bean, T-I-N, teen. Then next, P-I-N, pin, W-I-N, win म्हणजे जिंकणे, and F-I-N, fin. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे फ्लावर जो हा सुंदर असा फ्लावर पार्ट दिला होता त्यामध्ये जे वर्ड्स लपले होते ते आपण मस्तपैकी तयार केलेले आहेत. आता हे तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये राईटअप करा. ओके, तो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन. सर्कल द करेक्ट लेटर, राईट द वर्ड इन अ बॉक्स. तर इथे आपल्याला काय दाखवलेलं आहे, पिक्चर्स दाखवले आहेत आणि या पिक्चरला काय म्हणायचं हे आपल्याला माहीत असायला हवं. त्यासाठी त्याचं स्पेलिंग माहिती असायला हवं. सो इथं त्यांनी असं आपल्याला दिलं आहे आणि याच्याशी रिलेटेड सर्कल करून जे लास्ट फायनल स्पेलिंग आहे, जो लेटर आहे ते लेटर यूज करून जो इथं वर्ड तयार होणार आहे हा आपल्याला या बॉक्समध्ये लिहायला सांगितलेला आहे. ओके, सो चला पहिल्यांदा त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला. इथे काय दिसतं पिक्चरमध्ये, या बॅट, तर B-A-T, बॅट लिहिलेलं आहे. नेक्स्ट इथे हे आपल्याला कोंबडीचं चित्र दिसतं, तर याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, हेन. मग कुठे सर्कल होणार, H-E-N. स्पेलिंग काय होणार, H-E-N, हेन म्हणजेच कोंबडी. पुढे आपल्याला हे व्हॅनचं चित्र दिसतं, V-A-N. मग आपलं स्पेलिंग काय होणार, V-A-N, व्हॅन. नेक्स्ट झोपडीचं चित्र दिसतं. आता तुम्ही लिटल बिट कन्फ्यूज झाला असेल की झोपडीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. तर झोपडीला इंग्लिशमध्ये हट असं म्हणतात. तर इथे आपल्याला कशाला सर्कल करावे लागेल, H-U-T, H-U-T, राईट, हट म्हणजे झोपडी. आणि द लास्ट वन इथे आपल्याला दिसतो आहे बॉक्स. सो B-O-X, B-O-X, राईट. सो हे जी थर्ड ॲक्टिव्हिटी होती ही आपण कंप्लीट केलेली आहे. तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. नेक्स्ट आपण बघणार आहोत फोर्थ, ब्रेक डाऊन द फॉलोइंग वर्ड्स ॲज शोन बिलो. तर त्यांनी मॅनचं M आणि AN केलं आहे. तर आपल्याला इथं काय करावं लागेल, P-E-N, देन W, विन दिलेला आहे तर W-I-N, देन P-O-P, यस इथे येणार U-N. तर या साईडला त्यांनी कसं दिलं आहे बघा, मँगोचं त्यांनी काय केलं आहे, मॅन-गो. सो आपल्याला पेन्सिलचं कसं करावे लागेल, पेन सिल, देन विन डो. नेक्स्ट पॉपकॉर्न, सो कसं येणार, पॉप कॉर्न. नेक्स्ट संडे दिलेला आहे, सन अँड डे. ओके, सो दिस फोर्थ ॲक्टिव्हिटी इज ऑल्सो कम्प्लिटेड. तो स्टुडंट्स इथेच आपला हा जो 1.4 लेट अस रीड हा चॅप्टर होता हा कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.